आज आम्ही निघालोय बेळगावचं गणपती विसर्जन पाहायला। गणपती बाप्पा मोरया या गजराने सारी बेळगाव नगरी दुमदुमून गेली आहे। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी चाललेत। गणेश उत्सवाची वाट आपण सारेच जण आतुरतेने पाहत असतो। गणपती बाप्पा कधी येतात आणि कधी जातात हे काहीच कळत नाही, पण या 11 दिवसांची ऊर्जा मात्र वर्षभर टिकून राहते। जाता जाता आम्हाला लागला बेळगावचा खाऊ कट्टा। बेळगावच्या खवय्यांनी तो पूर्ण भरून गेला। बाप्पाच्या विसर्जनासाठी चाललेली भाविकांची पावलं ही कपिलेश्वराच्या तलावाकडे धाव घेत होती। ही कृष्ण रूपातली बालमूर्ती देवीच्या समोर अगदी शोभून दिसत आहे। मिरवणुका पाहता पाहता खूप छान असा लाईट शो पाहता आला। एकापेक्षा एक अशा बाप्पाच्या भव्य मूर्त्या जणू आसमंताला स्पर्श करत होत्या। बाप्पाचं विसर्जन कसं चालतं याची उत्सुकता आणि बाप्पा चाललेत याचं दुःख, या दोन्ही भावना सगळ्यांच्यात आहेत। एका मागोमाग एक अशा बाप्पाच्या मिरवणुका अगदी दिमाखात चालल्या आहेत। कल्याणी स्पॉन्सर आहे। कुठल्याचं नाव कोण काढलं? कल्याणी काढलं। कोण स्पॉन्सर आहे? कल्याणी। बाप्पाच्या मिरवणुका या डीजेच्या तालावर वाजत गाजत जात आहेत।
अचानक मिरवणुकीमध्ये बाप्पाच्या डेकोरेशनला आग लागली. पण समोर विघ्नहर्ता असताना कुणाला कशाची भीती? चुटकीसरशी आग शांत करण्यात आली. ज्ञानबा तुकाराम आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने जणू विठ्ठल रखुमाई गणेशाच्या दर्शनालाच आले आहेत असा भास होतो. आपण दर महिन्याच्या संकष्टीला व इतर वेळी गणपती बाप्पाची आरती म्हणत असतो. पण या 11 दिवसांमध्ये सुख करता दुःख हरता आणि येई हो विठ्ठले म्हणण्याचा आनंद काही निराळाच असतो. असा हा गणेश विसर्जनाचा सोहळा खूप शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पण गणपती विसर्जन करून घरी परतल्यावर मखर रीते झालेले पाहून मात्र खूप गहिवरून आलं.